नेहमीप्रमाणे आपला मुलगा शाळेत जाण्याकरिता ठरलेल्या रिक्षात बसण्यासाठी घरातून बाहेर पडला, पण काही वेळातच घरच्यांना फोन आला, तुमचा मुलगा आणि रिक्षा चालक याचं अपहरण केलंय, 2 कोटी रुपये दे तरच त्यांना सोडू. हे ऐकून घरचे घाबरले. घरच्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलिसांना सर्व माहिती दिली. शुक्रवार दिनांक 28 रोजी मानपाडा पोलिसांनी 2.5 तासात अपहरण करताना शहापूर नाशिक हायवेवर बेड्या ठोकून अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना गजाआड केल्याची माहिती कल्याण परिमंडळ 3चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितली. डोंबिवली पूर्वेकडील अंतनम रिजन्सीमधील महेश भोईर यांचा मुलगा कैवल्य हा सकाळी 7:30 वाजता शाळेत जाण्यासाठी नेहमीप्रमाणे ठरलेल्या रिक्षात बसला. ठरलेल्या रिक्षात नेहमीच्या रिक्षा चालकाचा भाऊ वीरेन पाटील हा रिक्षा चालवत होता. सकाळी 9 वाजता महेश यांच्या मोबाईलवर रिक्षा चालक वीरेनचा कॉल आला. माझे व तुमच्या मुलाचे अपहरण झालंय असे वीरेनने सांगताच घाबरलेले महेश यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. महेश यांनी पोलिसांनी सर्व प्रकार सांगितल्यावर पोलिसांनी तपास सुरू केला. प्राथमिक तपासात पोलिसांना रिक्षा चालक वीरेनवर संशय आला. पोलिसांनी तपासाची दिशा त्याच दिशेने नेत रिक्षा चालकाचा शोध घेत मानपाडा पोलिसांनी शहापूर पोलिसांच्या मदतीने 3.5 तासात वीरेनला दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास शहापूर नाशिक हायवेवर पकडलं. रिक्षात महेश यांचा मुलगाही होता. पोलिसांनी वीरेनला बेड्या ठोकून गजाआड केला. मुलाला आई वडिलांकडे दिल्यानंतर त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. पोलिसांच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होतं. पोलिसांनी वीरेनसह 4 जणांना अटक केली. या अपहरणात आणखी आरोपी सहभागी असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त ठाणे शहर आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त ठाणे शहर ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग कल्याण संजय जाधव, पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 कल्याण अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त डोंबिवली विभाग सुहास हेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने, पोलीस निरीक्षक गुन्हे रामचंद्र चोपडे, पोलीस निरीक्षक कायदा व सुव्यवस्था जयपाल सिंह गिरासे, पोलीस निरीक्षक प्रशासन दत्तात्रय गुंड, सहाय्यक पोलीस निरीक्षक संपत पडवळ, महेश राळेभाग, कलगोंडा पाटील, सागर चव्हाण, अभिजित पाटील, हेमंत ढोले, स्वाती जगताप तसेच पोलीस हवालदार सुनील पवार, पोलीस हवालदार राजेंद्र किलारे, पोलीस हवालदार बाबा जाधव, पोलीस हवालदार संजू मसाळ, पोलीस हवालदार शिरीष पाटील, पोलीस हवालदार विकास माळी, पोलीस हवालदार सचिन साळवी, पोलीस हवालदार सुशांत पाटील, पोलीस नायक यल्लप्पा पाटील, पोलीस शिपाई वाल्मिक शिंगोटे, पोलीस शिपाई विजय आव्हाड, पोलीस शिपाई अशोक आहेर, पोलीस शिपाई सोपान शेळके, पोलीस शिपाई योगेश आडे, पोलीस शिपाई घनश्याम ठाकूर, पोलीस शिपाई नाना चव्हाण, पोलीस शिपाई गणेश बडे, पोलीस शिपाई कृष्णा बोरहाड, पोलीस शिपाई गणेश कोठोळे, पोलीस शिपाई बालाजी गरुड यांनी पार पाडली. आज सकाळची घटना आहे. रिजन्सी अनंतम या ठिकाणी श्री महेश भोईर यांच्या 7 वर्षीय मुलाचं अपहरण झाल्याची माहिती आम्हाला सकाळी 9:15 दरम्यान मिळाली पोलीस स्टेशनला. सदरची घटना माहिती मिळाल्यानंतर आमच्या पोलीस स्टेशन सिनियर पीआय कादबाने आणि सर्व टीम्स या ठिकाणी तात्काळ त्या ठिकाणी पोहोचल्या. इतरही पोलीस स्टेशनचे आम्ही डीपी पथक या ठिकाणी बोलवली. जवळ आमच्या 7 ते 8 टीम त्या सर्व याच्यावरती अपहरणाच्या प्रकरणावरती तपास करत होते. त्या तपासामध्ये ज्या रिक्षा चालकाबरोबर सदर मुलामध्ये स्कूलला सोडण्याकरता 7:30 वाजता त्याला घेऊन गेले होते, त्याच रिक्षा चालकावरती आमचा डाऊट होता. नंतर त्याची चौकशी आणि इतरही आमच्या टेक्निकल अनालिसिस मधून आम्हाला सदरच्या रिक्षा चालकानेच त्या मुलाला घेऊन गेल्याबाबतची आम्हाला खात्रीलायक माहिती समजली. आणि घटना 9:30 वाजता घडली होती आणि 12 वाजता दरम्यान सदर मुलगा आम्हाला शहापूर नाशिक हायवेवरती या ठिकाणी असल्याबाबतची माहिती मिळाल्यानंतर आमची टीम त्या ठिकाणी गेली आणि 3.5 तासामध्ये अपहरण केलेल्या 7 वर्षाचा मुलगा आणि त्याबरोबर असणारे आरोपी यांना 12 वाजेच्या दरम्यान आमच्या टीमने शहापूर पोलिसांच्या मदतीने त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेला आहे. आतापर्यंत या सदरच्या गुन्ह्यामध्ये 2 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे. अजूनही 2 अल्पवयीन मुलांना आमच्या टीमने ताब्यात घेतले आणि इतरही आरोपींचा त्यामध्ये सहभाग असण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे आणि ही पूर्ण कामगिरी जी आहे आमच्या सिनियर पीआय कादबाने त्यांच्याबरोबर एपीआय पाटील, पीआय गुंड, पीआय चोपडे, एपीआय राळेभात, आमचे एपीआय फडोळ, एपीआय स्वाती जगताप आणि आमचा सर्व डिटेक्शन स्टाफ यांनी अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आणि 3.5 तासामध्येच या चिमुकलेला त्याच्यामधून आणि आरोपींना यामध्ये अटक केलेला आहे. अपहरणकर्त्यांनी त्यांच्याकडे 2 कोटी रुपयाची खंडणी प्राथमिक 2 कोटी रुपये त्यांच्याकडे मागणी केली गेली होती आणि 2 कोटी रुपये द्या आणि तुमच्या मुलाला घेऊन जा अशा प्रकारचं त्यांना फोन कॉल सकाळी आल्यानंतर
सदरचा प्रकार झालेला आहे. जो रिक्षावाल्याला अटक केलेली आहे त्याचा भाऊ हा रोज सदर मुलाला शाळेमध्ये स्कूलला सोडवण्याकरता घेऊन जात असे आणि आज त्याचा भाऊ न येता त्याच्या भावाला त्यांनी ह्या मुलाला सोडण्याकरता पाठवलं होतं. ज्या वेळेमध्ये त्यांनी परत यायला पाहिजे त्या वेळेमध्ये परत न आल्यानंतर त्याला फोन झाल्यानंतर त्यांनी सांगितलं गेलं की हा सदरचा प्रकाराबाबत माहिती मिळाली आणि त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला संपर्क केला असता आमच्या टीमने तात्काळ त्याची दखल घेऊन त्या ठिकाणी ह्या टीम स्थापन करून तपास केलेला आहे. पैशाकरता 2 कोटी रुपयाच्या करता केल्याबाबतचा आमचा हा प्राथमिक तपासामध्ये आतापर्यंत निष्पन्न झालेला आहे. तरी सुद्धा याच्यामध्ये तपास सुरू आहे. इतरही बाबीमध्ये इतरही आरोपी आणि इतर कोणते कारण आहेत का याबाबतचा पोलीस तपास करत आहे. त्याच्यामधले 2 जे आहेत ते ओळखीचे आहेत आणि इतरही त्यामध्ये आरोपीचा सहभाग आहे ते याच परिसरातील मानपाडा हद्दीमधीलच इतर गावामधील असल्याबाबतची माहिती आहे. त्याबद्दलची आमच्या टीम्स त्यांच्या पाठीमागे आहेत आणि आतापर्यंत 2 मेजर आणि 2 अल्पवयीन मुलांना त्यामध्ये ताब्यात देण्यात आलेला आहे. त्याबाबतची आमची तपास सुरू आहे. सदरचे सगळ्या आरोपींनी कट कोणत्या ठिकाणी केला होता आणि त्या करण्याकरता इतर कोणकोणते लोक त्या सहभागी आहेत. प्रायमरी त्या संदर्भाने आपण 4 लोकांचा ताब्यात घेतला तर इतर लोकांचा सहभागाची शक्यता आहे आणि याबद्दलचा कोणत्या ठिकाणी कट केला याबाबतचा आमचा पोलीस तपास सुरू आहे. नाही, तो आता चांगला आहे. तो सगळा घटनाक्रम सुद्धा सांगत आहे. अजूनही तो त्यांच्या पालकांच्या बरोबर आहे. त्याच्याकडे पण आमची टीम त्यांच्याकडे पण विचारपूस करत आहे आणि त्याच्याकडून सुद्धा माहिती मिळून त्यानंतरही सुद्धा आम्ही त्यामध्ये अजून तपास करत आहोत. आतापर्यंतच्या याच्यानुसार त्यांच्यावरती कोणते गुन्हे नाहीत पण सदरचा प्रकार हा पैशाकरता त्यांनी केल्याबाबत आतापर्यंत प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे. खरेखर मी पोलीस प्रशासनाचा मी धन्यवाद करतो. त्यांनी खूप कमी वेळामध्ये माझ्या मुलाला सुखरूप माझ्याजवळ आणून दिला. तो स्कूलला त्याच्या नेहमीच्या वेळेस जातो. त्या वेळेस जाताना तिथे काय घडलं कसं घडलं आता ते मला काय कळणार नाही. कोणाचा फोन तुम्हाला आला की मला जो माझ्याकडे कामाला होता मंगेश म्हणून त्यांनी मला फोन केला, दादा आपल्या विरेनला म्हणजे त्याचा जो भाऊ आहे तो त्याला किडनॅप केला आणि त्याच्याबरोबर देवा पण आहे असा मला फोन आला. तर मग मी त्वरित त्या विरेनला कॉल केला. विरेन बोलतो दादा मला बोलतो किडनॅप केला दादा. बोलतो मला किडनॅप केला, मला जाम मारतात. आणि मग लगेच त्याच्या थोड्या वेळात लगेच त्यांचा फोन आला किडनॅपर लोकांचा कि सर बोलता तुम पैसा दोगे तो इनको छोड़ दूंगा और पुलिस प्रशासन के पास जाओगे तो मैं उनको मार दूंगा. मी त्वरितच माझ्या लगेच पोलीस मित्र आहेत त्यांना मी कॉल केला. त्यांनी त्यांच्या पद्धतीत त्यांचे जेवढे सूत्र होते त्यांनी पटापट करून माझ्या मुलाला त्यांनी सुखरूप माझ्याकडे आणून दिला. मी पोलीस प्रशासनाचा खरोखर मनापासून धन्यवाद करतो आणि सगळ्यात जास्त शाहू सर आहेत त्यांचा मी धन्यवाद करतो. धन्यवाद. ये है MMR यानी कि मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन। इस एरिया का महत्वपूर्ण हिस्सा है ये डोंबिवली शहर। डोंबिवली शहर महाराष्ट्र के सांस्कृतिक उपराजधानी के नाम से मशहूर है। न केवल संस्कृति बल्कि शिक्षा और उद्योग क्षेत्रों में भी ये अग्रणी शहर है। इसीलिए भारत सरकार ने स्मार्ट सिटी के अगले पड़ाव में इस शहर को शामिल किया है। इसके अलावा सरकार ने डोंबिवली शहर को कुछ महत्वपूर्ण परिवहन प्रोजेक्ट्स का प्रमुख केंद्र बनाया है, जैसे कि कटई ऐरोली मोटागांव रिंग रोड, मोटागांव थाने ब्रिज। कनेक्टिविटी के इन नए विकल्प से डोंबिवली से थाने, नई मुंबई तथा मुंबई तक पहुंचने में जो समय लगता है उसमें बचत होगी। सरकार का और एक महत्वपूर्ण प्रोजेक्ट है मेट्रो 12, जहां डोंबिवली शहर में मानपाड़ा, डोंबिवली MIDC, सोनारपाड़ा जैसे महत्वपूर्ण स्टेशंस मौजूद होंगे। इसी के साथ विरार अलीबाग मल्टी मॉडल कॉरिडोर प्रोजेक्ट से भी डोंबिवली शहर को बेहतरीन कनेक्टिविटी प्राप्त होगी। विकास के पथ पर तेजी से चलने वाले इस शहर का परिवहन के अन्य विकल्पों द्वारा अलग अलग शहरों से जुड़ना शहर के विकास को और भी गतिशील बनाएगा, जिससे इस शहर का व्यावसायिक और व्यावहारिक मूल्य कई गुना बढ़ रहा है।
है अपना एक सपना, हो खुद का घर अपना। अपना खुद का एक घर हो, ये हर किसी का सपना होता है। ये ड्रीम होम अगर डोंबिवली जैसे विकसनशील क्षेत्र में हो तो सोने पे सुहागा। परंपरा, संस्कृति तथा राष्ट्र के विकास में महत्वपूर्ण भूमिका निभाने वाले इस शहर में अष्टविनायक कंस्ट्रक्शन लेकर आ रहे हैं अपना अगला प्रोजेक्ट विधि इम्प्रेशन। डोंबिवली के तुकाराम चौक, कल्याणशील रोड, दावड़ी प्रयाग एरिया में है विधि इम्प्रेशन। विधि इम्प्रेशन आपको बेहतरीन सुविधाएं प्रदान करता है। दैनंदिन जरूरतों को पूरा करने वाली चीजें इस प्रोजेक्ट के लोकेशन से आसपास ही मौजूद है। ये लोकेशन ऐसा केंद्र है जहां वेंकटेश पेट्रोल पंप, पाटीदार भवन, सेंट जॉन स्कूल तथा कई कॉलेजेस और रिलायंस मार्ट जैसे सभी प्रकार के सुपरमार्केट कुछ ही मिनटों की दूरी पे है। इसी के साथ साथ सभी धर्मों के प्रार्थना स्थल जैसे श्री दत्त मंदिर, भगवान शिवजी का मंदिर तथा जैन मंदिर और चर्च भी कुछ ही मिनटों की दूरी पे है। विधि इम्प्रेशन प्रोजेक्ट के पास से ही जाता है डीपी रोड। वहां से भी आपको बेहतरीन कनेक्टिविटी प्राप्त होगी जो सीधा कनेक्ट करेगी सोनारपाड़ा मेट्रो स्टेशन तथा डोंबिवली MIDC मेट्रो स्टेशन। संपन्नता और सुसज्जता के साथ बनाया गया है विधि इम्प्रेशन प्रोजेक्ट। कोई धार्मिक विधि में आने वाली मंगलमय पवित्रता आपके जीवन में लाएगी प्रोजेक्ट विधि इम्प्रेशन, जहां हम बेहतरीन जीवन सुविधाएं प्रदान कर रहे हैं। आपके खुद के घर की खुशी को बढ़ावा देने के लिए यहाँ क्रिकेट टर्फ, बास्केटबॉल, फुटबॉल ग्राउंड, जॉगिंग ट्रैक, मिनी पार्टी हॉल, फाउंटेन जैसी सुविधाएं मौजूद हैं। आपके लाइफस्टाइल को प्रभावित करने वाला प्रोजेक्ट विधि इम्प्रेशन। ग्राउंड प्लस 19 मंजिलों का विधि इम्प्रेशन कमर्शियल तथा पार्किंग सुविधाओं से संपन्न है। घर का सपना जल्दी पूरा होगा अपना।